नमस्कार, मी पल्लवी। आज आपण या ठिकाणी बघणार आहोत मोठ्या वड्यांची रेसिपी। बऱ्याच भागांमध्ये याला मोठ्या वड्या, मासवडी किंवा पाटवडी असं वेगवेगळे नावं वेगवेगळ्या भागांमध्ये आहेत। आमच्या जालना जिल्ह्यामध्ये याला मोठ्या वड्या म्हणतात। आता तुमच्या इकडे काय म्हणतात ते नक्की कमेंटद्वारे कळवा। तर मी आहे बीड जिल्ह्याची, पण आईच्या इकडे याला मोठ्या वड्या म्हणतात। मला सुद्धा मोठ्या वड्यांची सवय लागली म्हणायची आहे। तर चला, याचीच आपण आज जुन्या आणि पारंपरिक पद्धतीने रेसिपी बघणार आहोत। अगदी डिटेल्स मध्ये, सविस्तर मध्ये, न तुटता न बिघडता, वडी कुठेही चिरलेली नसेल अशी वडी कशी बनवायची त्याची सविस्तर रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका, नक्की शेवटपर्यंत बघा। आणि आता पितरपाटाचा महिना चालू होणार आहे आणि ज्यांच्या घरी मेळवण असते, म्हणजे चतुर्थीच्या दिवशी बऱ्याच घरांमध्ये मेळवण असते, तर त्या मेळवणीसाठी या वडीचा सुद्धा खूप मोठा मान असतो। बऱ्याच भागांमध्ये नसेल सुद्धा, पण ज्यांच्याकडे आहे आणि ज्यांना बनवता येत नाही त्यांनी व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका। तर चला, त्याच्यासाठी काय साहित्य लागतं, ताजा खडा मसाला कसा बनवायचा आहे ते बघूयात। तर इथे एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे चिरून। त्यानंतर आता खडे मसाले काय आहेत लक्षपूर्वक बघत राहा व्हिडिओ। खोबरं घेतले, 2 तेजपत्ते घेतले, 2-4 मिरे, 2-4 लवंगा, मोठी विलायचीचा थोडासा तुकडा, तुमच्याकडे जायपत्री माहीपत्री असेल तर त्याचा अगदी थोडा थोडा तुकडा, दालचिनीचा तुकडा, करंडफुलाची एक फकडी घ्यायची आहे, अख्खं फूल नाही घ्यायचंय, 2 बेडगी मिरच्या आणि 4 मी लाल तिखटाच्या मिरच्या घेतल्यात, थोडेसे तीळ आणि थोडेसे धणे। आता एवढा खडा मसाला घेतला की 3 जणांची किंवा 4 जणांची आरामात भाजी तयार होते बरं का। तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचे असेल तर तुम्ही मसाले वाढवायचे आहेत। तर सर्वात अगोदर थोडंसं तेल टाकले, खोबरं अगदी लाल होईपर्यंत भाजायचं। थोडंसं खोबरं भाजत आलं की आपण खोबऱ्यामध्येच खडे मसाले टाकून घेऊयात, म्हणजे ते पटकन करपणार नाही। खडे मसाले भाजता वेळेस गॅस अगदी मीडियम पाहिजे, त्यावेळेसच खड्या मसाल्यांचा सुगंध छान येतो आणि करपट वास येत नाही। आणि मसाले सुद्धा अगदी काळपट रंगाचे भाजायचे नाहीयेत बरं का, लाल झाले की काढायचे। धणे लाल झाले की त्यामध्ये आता आपल्याला तीळ टाकायचे। तर तीळ फुलले की लगेच आपण धणे आणि तीळ काढून घेणार आहोत। इथे कोणताच मसाला जास्त प्रमाणात भाजायचा नाही, कारण भाजी खाता वेळेस थोडासा करपट वास लागतो, त्यामुळे मसाले कमी गॅसवर भाजायचे आणि हळूवार। मिरच्या सुद्धा भाजून घ्यायच्या, थोड्याशा काळपट रंगाच्या भाजायच्या मिरच्या, अगदी काळ्या पण नाही करायच्या। कांदा सुद्धा एवढाच भाजायचा, काळपट रंगाचा भाजायचा नाही। जेव्हा तुम्ही भाजी खाता त्यावेळेस तुम्हाला करपट वास येतो, तर हेच कारण असतं, जास्त काळे मसाले भाजायचे नाही काळी भाजी यायसाठी। तर हे मी बिना पाण्याचा मसाला बनवून घेतलाय। आता सारणासाठी इथे एक कांदा घ्यायचा मोठा चिरून, कोथिंबीर, किसलेलं खोबरं, खसखस आणि लसूण। तर खसखस, खोबरं आणि कांदा सारणासाठी खूप महत्वाचा आहे बरं का वड्यांच्या। आणि आता हा मसाला जो आहे आपण वाटून घेतलेला तो 2 चमचे काढून घ्यायचा आहे आणि नंतर राहिलेल्या मसाल्यामध्ये पाणी टाकून फिरवायचं, त्याची फाईन पेस्ट बनवायची। तो नंतर आपण रस्स्यासाठी वापरणार आहोत। 2 चमचे सारणासाठी काढून घेतलेला आहे। आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती, आपण सारण बनवून घेऊयात सर्वात अगोदर। तर सारणासाठी खोबरं खूप महत्वाचं आहे, तर खोबरं टाकलेलं आहे खिसून, अगदी बारीक खिसून घेतलेलं आहे। तुमच्याकडे बारीक खिसणी नसेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा तो खोबरं फिरवून घेऊ शकता। त्यानंतर टाकायची आहे खसखस। खसखस छान लाल झाली की आता दोन्ही मिक्स करायचे आणि छान लालसर रंग येईपर्यंत खोबरं खमंग असं भाजून घ्यायचंय। आता खोबरं भाजलेलं आहे, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचंय आणि आता कांदा टाकायचा। कांदा सुद्धा छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। अगदी करपट कांदा भाजायचा नाही, इतपतच कांदा भाजायचा आणि कांदा काढून घ्यायचा। कांदा याच्यापेक्षा जास्त भाजला की मग कांद्याचा थोडासा वास यायला लागतो, म्हणून कांदा सुद्धा जास्त भाजायचा नाही। आता त्याच कढईमध्ये मी परत तेल टाकले, धमक फोडणी द्यायची जिऱ्या मोहरीची, थोडीशी हळद टाकायची आणि आता तुम्हाला पाणी टाकायचं। आता इथे आपल्याला बेसन हटायचे वड्यासाठी, तर तुम्हाला कितपत वड्या हटायच्या त्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर करायचा। आणि बेसन कसं हटायचं बघा, एका हाताने छान सुट्ट करून पीठ सोडायचं, दुसऱ्या हाताने रवी अशी फिरवत राहायची। गॅस फुल करायचा। कमी गॅसवर जर पीठ हटाल तर जास्त गुठळ्या होतात, त्यामुळे कमी गॅस नंतर करा, पण
स्टार्टिंगला तरी फुल राहू द्या आणि बेसन हटता वेळेसच अगदी घट्ट हटायचं नाही, इतपतच हटायचं. इतपत सैल असेल तेव्हा आपल्याला बेसन पीठ टाकणं बंद करायचंय. आणि आता हे बेसन पीठ आपल्याला 2 ते 3 मिनिटं झाकण शिजून घ्यायचंय, म्हणजे बेसन पीठ छान शिजल्या जाईल. याच्यापेक्षा जर जास्त घट्ट पीठ हटलं तर मग काय होतं, वड्या चिरतात, उलतात, बनवता येत नाहीत. म्हणून थोडंसं सैल ठेवायचं, म्हणजे वडी बनवता वेळेस उलणार नाही, चिरणार नाही. या टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर वड्या बघा किती सुंदर बनवल्या जातात. आता हे खोबरं, कांदा आणि खसखस आपण भाजून घेतली, त्यामध्ये एखादा तुमच्या आवडीचा मसाला टाका, कोथिंबीर टाका हिरवीगार, आणि आपण जो खडा मसाला वाटून घेतलेला आहे तो सुद्धा मी टाकलेला आहे, ताजा खडा मसाला. तुमच्याकडे ताजा नसेल तर तुम्ही घरगुती सुद्धा वापरू शकता. चवीपुरतं मीठ टाका. आणि आता मात्र हे सारण आपण हाताने एक मिश्रण तयार करायचंय. तुमच्याकडे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तीळ सुद्धा टाकू शकतात बरं का. आता हे आपलं जे बेसन पीठ आहे ते तयार झालेले शिजून एक कोळपाट घ्यायचा आहे, त्यावरती एक सुती कपडा टाकून घ्यायचा आहे. सुती कपडा असेल तरच वडी बनवता येते बरं का छान. तर सुती कपडा हा मी अगोदर गरम पाण्यामध्ये छान धुवून घेतलेला आहे. त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचंय. पाणी टाकल्यानंतर आता तुम्हाला वडी बनवण्यासाठी बेसन पीठ टाकून घ्यायचंय. आता हे गरमागरमच बेसन पीठ घ्यायचंय. थंड झाल्यावर ते थोडंसं घट्ट होतं आणि वडी बनवता येत नाही. राहिलेलं शिल्लक झाकून ठेवायचंय. आणि आता पाण्याचा हात घेऊन ही वडी बनवण्यासाठी बेसन पीठ छान थापून घ्यायचंय. गरमागरमच वडी बनवल्या जाते. बऱ्याच जणांना या वड्या बनवायला खूप अवघड वाटतं, पण जर तुम्ही लक्षपूर्वक काळजीपूर्वक या वड्या बनवल्या तर एकदम परफेक्ट अशा ह्या मासवड्या आपल्याला तयार करता येतात. फक्त बेसन पीठ कितपत शिजवायचं, सारण कसं बनवायचं, त्यामध्ये काय टाकायचं, हे सगळं आपल्याला डिटेल्स रेसिपी लक्षात आली की खूप चांगल्या प्रकारे आपल्याला या मासवड्या अगदी पारंपरिक पद्धतीने बनवता येतात. तर हे बघा, बेसन पीठ असं अर्धवट थापून घ्यायचं, मग टाकायचं त्यावरती सारण भरपूर असं. आणि एका साईडने मी असा कपड्यानं दाबून घेतलं, दुसरी साईड उलट टाकली आणि मात्र आता पाण्याचा हात घ्यायचा आणि ही वडी अशी लांबट करून घ्यायची आणि आकार द्यायचा आहे. तर हे बघा, त्रिकोणी आकार असतो वड्यांचा. तर बऱ्याच जणांना गोल सुद्धा बनवायला आवडतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वड्यांना आकार देऊ शकता. तर बघा, कुठेही चिरली हुल्ली नाही, बिलकुल मस्त अशी मासवडी तयार झालेली आहे. इथे जर बेसन पीठ घट्ट झालं असतं, थंड झालं असतं तर तुमची मासवडी चिरली असती, उल्ली असती, अशी अख्ख्याच्या अख्खी निघली नसती. म्हणून बेसन पीठ हे खूप काळजीपूर्वक आपल्याला बनवून घ्यावं लागतं. आता त्याच कपड्यावरती परत मी थोडंसं पाणी लावून घेतलंय आणि बेसन पीठ टाकून घ्यायचंय. आणि त्याचप्रमाणे आपल्याला ही सुद्धा वडी बनवून घ्यायची. आणि जे कढईला खरडण राहिलेले ते तुम्ही लहान मुलांना द्या, मुलं खूप आवडीने खातील, कारण खूप खमंग लागतं. आम्ही लहानपणी काय करायचं, आजी आई अशा वड्या बनवायला बसली की आम्ही ते खरडण खाण्यासाठी बहीण भावंड बसायचो आणि आमचे भांडणं सुद्धा व्हायचे त्या खरडणासाठी. पण आत्ताच्या काळामध्ये काय आहे ना, मुलं लहान बघत सुद्धा नाहीत, पण मुलांना तुम्ही काढून द्याल तर मुलं ते खूप आवडीने खाताल. पहिले लोक जे होते ते वायाला घालवत नव्हते, ते आवडीने काढून द्यायचे, मुलं सुद्धा आवडीने खायचे. तर मी सुद्धा माझ्या पिल्लूला ते नंतर काढून दिलं, तर पिल्लूनं खूप आवडीने खाल्लं. तर दुर्लक्ष केलं तर अशा गोष्टी छोट्या छोट्या वाया जातात आणि मग मुलांना मोठं झाल्यावर त्याची आवड राहत नाही. म्हणून आपण या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. मुलं खूप आवडीने खातात बरं का. अशा जे काही पण असतं, तुपाचं पातेले असो किंवा मग हे असं बऱ्याच काही गोष्टी असतात. तर हे बघा, दुसरी सुद्धा वडी बनवून झालेली आहे. तर मस्त अशी मासवडी तयार झालेली आहे. आता आपण ती बतईने किंवा उलटण्याने कट करून घेऊयात. जर तुमच्या बतईला किंवा उलटण्याला बेसन पीठ चिटकत असेल तर ते पाण्यामध्ये वडवून घेतलं तर मग ते बेसन पीठ आपल्या बतईला आणि उलटण्याला चिटकणार नाही आणि साप अशी वडी आपल्याला प्लेन बनवता येईल. तर नक्की रेसिपी ट्राय करा. खूप बनवायला सोपी आहे. नवीन जरी असाल तरी तुम्ही परफेक्ट अशी चवदार ही मासवडी, पाटवडी बनवू शकता. राहिलेलं सारण आपण रश्श्यामध्ये टाकूयात. तर या वड्या जेव्हा मेळवण असती वारलेल्या लोकांची, त्या दिवशी हिचा मान असतो. तुमच्याकडे असतो की नाही माहिती नाही, आमच्याकडे असतो.
तर जरी तुम्हाला येत नसेल या पद्धतीने बनवल्या तर खूप चांगल्या प्रकारे तुम्ही या वड्या बनवू शकता। आता चला रस्सा बनवायला घेऊयात। धमक फोडणी द्यायची मोहरीची, जिरे लसूण घालायचे ठेचून। लसूण तळला की त्यामध्ये तुमच्याकडे असेल घरगुती मसाला थोडासा टाका किंवा नसेल तर अंबारी मसाला जरी टाकला तरी चालतो। मी हा चिकन मसाला टाकलेला आहे, खूप छान भाजीला चव येते। आणि जो खडा मसाला आहे तो तर आपला घरगुती बनवलेला आहे, तो तर भारी लागणारच आहे खायला। आता थोडीशी फोडणी तयार झाली की त्यामध्ये आपला खडा मसाला तयार केलेला ताजा टाकायचा। ताजा मसाला असेल की भाजी चवीला खूप छान लागते बरं का। चवीपुरतं मीठ टाकायचं। आता हा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे 5 ते 10 मिनिटं कमी गॅसवर। असं तेल सुटलं की मग त्यामध्ये पाणी टाकायचं। जर तुम्हाला सुक्या बनवायच्या असतील या वड्या तर पाणी न टाकता यामध्ये तुम्ही आता त्या वड्या मिक्स करू शकता। पण तुम्हाला रस्सा बनवायचा असेल तर मग असं तेल सुटलं की त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी टाकून रस्सा छान 5 ते 10 मिनिटं कमी गॅसवर शिजवून घ्या। तर आपल्या इकडे पाटवड्या सुद्धा तयार झालेल्या आहेत, रस्सा सुद्धा तयार झालेला आहे की नाही रेसिपी। आणि आपल्याकडे कुठलाही मसाला नसला तरी असा घरगुती मसाला बनवून आपण ह्या झटपट अशा पाटवड्या बनवू शकतो। तुम्ही मसाल्याची तयारी रात्री सुद्धा बनवून ठेवू शकता। जर डब्याला द्यायच्या असतील, घाई गडबड असेल सकाळी, तरीही पटकन सकाळी उठून तुम्ही फक्त अशा वड्या बनवून रश्श्याला फोडणी द्या, झटपट आपल्या पटकन पाटवड्या तयार होतात। रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। आणि रेसिपी खूप सोपी आहे, नक्की बनवून बघा आणि खायला तर खूप चवदार लागते। आणि ताजा मसाला कसा बनवायचा हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे। आता आपण हे वड्या ज्या आहेत त्या सर्व करूयात। तुम्हाला टिफिनला द्यायच्या असतील तर मस्त अशा डब्यामध्ये भरपूर वड्या ठेवायच्या आणि त्यावरती बनवलेला झणझणीत ताजा खडा मसाल्याचा रस्सा टाकायचा। चवीला खूप छान लागतात खायला। नवीन जरी असाल तुम्ही बनवायला तरीही तुम्ही सहजपणे या वड्यांची रेसिपी बनवू शकाल, कारण मी डिटेल्समध्ये सविस्तर ही रेसिपी शेअर केलेली आहे। नक्की रेसिपी ट्राय करा, बनवून बघा, खा आणि कमेंट करा कशा झाल्यात वड्या। आणि अशाच एखाद्या नवीन रेसिपी सोबत तुम्हाला रोज भेटत राहील। तोपर्यंत आता बाय बाय।